अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशी. या एकादशीचे महत्त्व काय आहे, तिचा मुहूर्त काय आहे, विधी काय आहे, ही पूजा कशासाठी केली जाते, तर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे प्रभावी उपाय आणि हे व्रत केलं जातं. याची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सावन पुत्रदा एकादशी 2024. पवित्र श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भक्त भगवान विष्णूची पूजा करतात. या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. यावेळी सावन महिन्यातील पुत्रदा एकादशी शुक्रवारी 16 ऑगस्ट 2024 रोजी आहे. पंचांगानुसार यावेळी पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर प्रीतियोगाचा योगायोग आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि पुत्राच्या रक्षणासाठी व समृद्धीसाठी केले जाते असे मानले आहे. पुत्रदा एकादशीचे महत्त्व काय आहे, तर पुत्रदा एकादशी हिंदू धर्मात याच्या उपवासाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष असे महत्त्व असते. असे मानले जाते की हे व्रत पाळल्यास मुलाचा जन्म सुनिश्चित होतो. एखाद्याला समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. ज्यांना आनंदी मुले हवी आहेत, त्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे, त्यांनी हे व्रत अवश्य ठेवावे. या दिवशी उपवास ठेवा. ज्यांना मुलाच्या सुखाची इच्छा असते, त्यांनी या व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णूंचा परम आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो. अशा जोडप्याची ओटी नक्कीच भरली जाते. पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2दा येते. या व्रताचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि ते श्रावण महिन्यात केले जाते. पुत्रदा एकादशीचा मुहूर्त. सावन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 16 ऑगस्ट रोजी आहे. ही तारीख 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 सुरू होईल, तर समापन 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 होईल. उदयतिथीनुसार 16 ऑगस्ट रोजी तुम्ही उपवास ठेवू शकता आणि विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करू शकता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते 8:05 दरम्यान पारण करून व्रताची सांगता होईल. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने केवळ वर्तमानातच मुलांचे रक्षण होत नाही, तर भावी आयुष्यातही त्यांचे रक्षण होते असा समज आहे. विशेषतः ज्या जोडप्यांना मूल होत नाही, अशा जोडप्यांनी मुलांना आनंद मिळतो. हे व्रत भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेऊन येते आणि जे कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी विशेष असे महत्त्वाचे मानले जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत 16 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्यास सुखसमृद्धी वाढते, मुलांचे आयुष्य वाढते. पुत्रदा एकादशी 2024चे उपाय भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान विष्णूंची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समस्याही दूर होतातच, शिवाय जीवनात सुखसमृद्धीही वाढते. पुत्रदा एकादशीचे उपाय पाहूया. पहिला उपाय आहे, पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूजींना पंचामृताने अभिषेक करा. असे केल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखविण्याच्या नवीन संधी मिळतात. दुसरा उपाय आहे, तुमच्या वैवाहिक जीवनात कलहाची परिस्थिती असेल आणि दिवसेंदिवस त्रास होत असेल, तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी मा तुळशीची पूजा करावी. या दिवशी माता लक्ष्मी आणि तुळशी मातेला काही सौंदर्याचे सामान अर्पण करा. पुत्रदा एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. तिसरा उपाय म्हणजे तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा. चौथा उपाय म्हणजे पुत्रदा एकादशीला श्रीमद भागवत कथेचे पठण पुण्यकारक मानले जाते. पाचवा उपाय आहे, जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल, तर पुन्हा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि सुपारीच्या पानात ओम विष्णवे नमःचा जप करा. नमः लिहून देवाच्या चरणी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. सहावा उपाय म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा केल्यास भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची कृपा होते आणि घरातील गरिबी दरिद्रता दूर. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.